नाशिक शहरासह उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। दिवसभर अंगाची लाही करणाऱ्या उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले। हवामान विभागानं रविवारपर्यंत उष्णतेचा तडाखा कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला। दरम्यान काल कमाल तापमानात सुमारे 3 अंश सेल्सिअसनं घट झाली असली तरी वातावरणातील उकाडा आणि उन्हाची तीव्रता कमी झालेली नाही। उलट किमान तापमानात वाढ झाल्यानं रात्रीही उष्णतेचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय। हवामान विभागाच्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्रात पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे। काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। मात्र पावसाचं प्रमाण अत्यल्प राहणार असल्यानं उष्णतेपासून फारसा दिलासा मिळण्याची चिन्ह नाही। उन्हाच्या तीव्रतेमुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण झपाट्याने कमी होत आहे। डोळ्यांची जळजळ, चक्कर येणं आणि थकवा जाणवण्याचे प्रकार वाढलेत। त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत बाहेर पडू नये, भरपूर पाणी पिण्याचं आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आलंय। विशेष म्हणजे आणखी 2 दिवस दक्षिण बंगालच्या उपसागरात आणि अंदमान निकोबार परिसरात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली। मात्र उत्तर आणि मध्य भारतात पुढील 4 ते 5 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।